are going to start here new topic, chemical symbols of elements. Okay, in that chemical symbol here it is denoted with IUPAC name, but this is discovered by डाल्टन. डाल्टनने काय केलं, ह्याच्यावरती स्टडी केला. जसे जसे त्याला एलिमेंट मिळत गेले तसं तसं तो त्याला सिम्बॉल देत गेला. बरोबर. मग आता डाल्टनने काय केलं आधी की त्याला हायड्रोजनचा स्टडी करायचा होता. ओके, तर त्याने काय केलं, हायड्रोजन ज्या वेळेला त्याला फाइंड आउट झाला, आपण तो H ने दाखवतो, तर त्याने असा सिम्बॉल दिला त्याला. बरोबर. मग त्याने कार्बन शोधून काढलं. मग त्या कार्बनला त्याने नाव दिलं इथं C. बरोबर. आणि त्या C ला असा राऊंड दिला. अशा पद्धतीने त्याने भरपूर असे काही एलिमेंट जसे जसे त्याला आठवत गेले. मग नंतर काय झालं, व्हेरियस एलिमेंट्स आर फाउंड इन दॅट केमिकल सिम्बॉल्स, सो इट इज टफ फॉर देम. त्याला ते टफ होऊ लागलं. मग त्याने काय केलं, तिथं IUPAC नावाची सिस्टीम ही तयार केली. बरोबर. मग ह्या IUPAC नेम्सने दॅट गिवन हिअर IUPAC सिम्बॉल, त्याचा फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अप्लाइड केमिस्ट्री. ओके, इट इज अप्लाइड केमिस्ट्री. हे त्याचं पूर्ण लॉंग फॉर्म IUPAC. ह्या सिस्टमद्वारे त्याने काय केलं, मग हळूहळू प्रत्येक एलिमेंटला तो नाव देत गेला. अशा पद्धतीने मग त्याने ह्याच्यामध्ये एक आहे बघा, ज्या वेळेला आपण ह्याला नाव देतो त्यावेळेला द ॲब्रिव्हिएशन ऑफ द ॲटम ऑफ एन एलिमेंट इज आयदर द फर्स्ट लेटर ऑर द फर्स्ट अँड सेकंड ऑर अनदर स्पेसिफिक लेटर इन इट्स नेम. बरोबर. आता तो काय करायचा, आता फॉर एक्झाम्पल इथे हायड्रोजन आहे, तो त्याचा फर्स्ट लेटर बघा, आपण कोणतंही नाव लिहितो त्यावेळेला त्याचा फर्स्ट लेटर हा कॅपिटल काढतो. बरोबर. पण त्याच्या सोबतीला जर दुसरा किंवा एक स्पेसिफिक लेटर जर जॉईन करायचा असेल तर तो आपण स्मॉल लेटरने दाखवतो. आलं लक्षामध्ये. मग आता दॅट इज कॉल्ड हिअर केमिकल सिम्बॉल्स ऑफ एन एलिमेंट. त्या सिस्टमला म्हणायचं केमिकल सिम्बॉल सिस्टम. मग आता त्याच्यामध्ये त्याने 2-3 प्रकार केले त्याच्यामध्ये. बरोबर. मग आता पहिला आहे द सिम्बॉल्स ऑफ एलिमेंट्स आर ओनली फर्स्ट लेटर्स ऑफ देअर फुल नेम्स. फॉर एक्झाम्पल बघा, आता आपण काय केलं, त्याला सिम्बॉल द्यायचा होता एखाद्या एलिमेंटला फक्त फर्स्ट लेटर मध्ये, म्हणजे अशा पद्धतीने. तर ह्या ज्या फुल नेम द्यायचं होतं त्यावेळेला फॉर एक्झाम्पल आपण घेऊया हायड्रोजन. बरोबर. बघा, सुरुवातीला जे फर्स्ट लेटर आहे ते त्याने काय काढलं, कॅपिटल लेटर्स मध्ये घेतलं आणि ते डिनोट केला H ने. बरोबर. सेकंड तुम्ही घेऊ शकता कार्बन. बरोबर. म्हणजे ह्याच्यामध्ये जो फर्स्ट लेटर आहे तो काय काढला त्याने, कॅपिटल मध्ये लिहिला. नंतर दुसरा आहे द सिम्बॉल्स ऑफ सेम एलिमेंट्स कॉम्प्राइज द फर्स्ट 2 लेटर्स ऑफ देअर फुल नेम्स. ओके. मग आता बघा, फॉर एक्झाम्पल आपण जर सिम्बॉल घेतला एखाद्या एलिमेंटचा, त्याला जर लिहायचं असेल तर पहिले जे 2 लेटर आहेत ते फुल नेम मध्ये ज्या वेळेला लिहितो त्यावेळेला तिथं हा पहिल्या प्रकारामधला, हा दुसरा प्रकार. म्हणजे दुसऱ्या प्रकारामध्ये आपण असं बघणार आहे, जर एखादा आता आपण कॅल्शियम घेतला. बरोबर. कॅल्शियम मध्ये काय लिहितो आपण, नुसता C लिहिणार का, नाही, तिथे काय लिहितो आपण कॅल्शियम मध्ये Ca. बरोबर. म्हणजेच अशा पद्धतीने. किंवा मग ॲल्युमिनियम घ्या. ॲल्युमिनियम मध्ये आपण काय लिहितो, Al, कॅपिटल A अँड अदर वर्ड इज स्मॉल इन लेटर. ओके. म्हणजेच हा दुसरा प्रकार झाला. आणि आणखी त्याने एक तिसरा सांगितलेला आहे, द सिम्बॉल्स ऑफ सम एलिमेंट्स कॉम्प्राइज द फर्स्ट लेटर कॅपिटल अँड द थर्ड लेटर ऑल्सो स्मॉल ऑफ देअर फुल नेम्स. बघा, याच्यामध्ये आता आपण तिसऱ्या प्रकारामध्ये फॉर एक्झाम्पल जर पाहिलं, फर्स्ट जर घेतला आपण तर कॅडमियम घ्या. बघा, कॅडमियमचं स्पेलिंग मध्येच हा पहिला आणि तिसऱ्या नंबरचा फर्स्ट अँड द थर्ड लेटर इन फुल नेम कॅडमियम, हिअर इट इज डिनोटेड विथ CD. ओके. बघा, कॅडमियम मध्ये हा पहिला आणि हा तिसऱ्या नंबरचा होता, इथं ओनली फर्स्ट लेटर, इथं फर्स्ट अँड सेकंड लेटर. ओके. इन Al. आणि ह्याच्यामध्ये तिसरा प्रकार तुम्ही दुसरा एक्झाम्पल घेऊ शकतात, मॅग्नेशियम. बघा, मॅग्नेशियम मध्ये काय होतं, मॅग्नेशियम मध्ये आपण Mg लिहितो. बघा, हा मॅग्नेशियम मधला M
ए आणि हा फर्स्ट अँड थर्ड लेटर इथं Mg आला. म्हणजेच अशा पद्धतीने त्याने वेगवेगळे कंपाऊंड कसे लिहायचे ते दाखवलेलं आहे. मीन्स याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, ऑलवेज यू हॅव टू राईट इन केमिकल सिम्बॉल्स ऑफ एन एलिमेंट्स दॅट टाइम हिअर यूज first letter is small and second letter in a first letter in a capital letter and second letter in a small letter. अशा पद्धतीने आपण लिहायचं. टॉपिक हिअर मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट्स अँड कंपाऊंड. इन दॅट मॉलिक्यूल, हिअर मॉलिक्यूल मीन्स व्हॉट बघा. आता मॉलिक्यूल कन्सेप्ट महत्वाची आहे. तर मॉलिक्यूलची डेफिनेशन बघणार आहोत आपण सगळ्यात आधी. सो हिअर मॉलिक्यूल मीन्स इज फॉर्म व्हेन 2 or more atoms of same or different element combine chemically. बघा ही शॉर्ट डेफिनेशन सांगितली मी. When molecule is formed when 2 or more atoms of same or different element combine chemically, that is called molecule. So here molecule contains 2 types. Okay. First one is बघा मॉलिक्यूल मध्ये काय होतं रे, जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त ॲटम्स ते सारखे असतील किंवा डिफरंट एलिमेंटचे असतील, ज्या वेळेला ते कंबाईन केमिकली होणार त्याला म्हणायचं मॉलिक्यूल. बरोबर. मग आता मॉलिक्यूल मध्ये 2 टाइप आहेत. तर फर्स्ट आहे मोनो ॲटॉमिक मॉलिक्यूल अँड सेकंड वन इज डायॲटॉमिक. तर त्यालाच पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल. तर आपण पहिला प्रकार पाहणार आहोत, तो आहे मोनोॲटॉमिक मॉलिक्यूल. बरोबर. Monoatomic molecule. Here in that monoatomic molecule represent when atoms have independent existence. For example hydrogen, helium हे असेल ना. बघा ॲटम जे असतात ते काय असतात, इंडिपेंडेंट. ओके. एक्झिस्टन्स तुम्हाला दिलेलंच आहे पुस्तकामध्ये. सो ॲटम्स हॅविंग independent existence. बघा आता इंडिपेंडेंट एक्झिस्टन्स म्हणजेच काय रे, इट इज मोनोॲटॉमिक. म्हणजेच काय, ओनली वन ॲटम इज प्रेझेंट इन दॅट मॉलिक्यूल. सो आता त्या मोनोॲटॉमिक मध्ये तुम्हाला ऑब्विसली लक्षात आलंच असेल, मोनो म्हणताच बरोबर काय असेल, फॉर एक्झाम्पल हायड्रोजनचा H. देन तुम्ही अदर घेऊ शकता हेलियम. हेलियम पण ओनली वन ॲटमने, बघा हेलियम मध्ये आपण H घेतो. बरोबर. ओनली वन एलिमेंट कंटेन. सो द नेक्स्ट टॉपिक इज हिअर डायॲटॉमिक किंवा पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल. याचा दुसरा प्रकार काय आहे तो, डायॲटॉमिक किंवा पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल. बरोबर. मग आता ह्याच्यामध्ये काय होतात, 2 or more compounds, 2 or more having atoms. Okay. 2 or more type of atoms of same or different element combine what chemically. बघा ह्याच्यामध्ये जे असतात एक किंवा एकापेक्षा जास्त, जसं आपण मागे IUPAC नेम मध्ये पाहिलं, एक किंवा एकापेक्षा जास्त जे केमिकली कंपाऊंड हे तयार होतील. मग आता त्याच्यामध्ये काय तो बघा तुम्ही, फॉर एक्झाम्पल जर क्लोरीन घेतला आपण, क्लोरीन मध्ये काय येतो रे, एक किंवा एकापेक्षा जास्त. आपण लिहिताना त्याला कसं लिहितो बघा, इथं आपण नुसता 1 ॲटम प्रेझेंट आहे ह्याच्यामध्ये, ओनली वन. हिअर हेलियमचे 2 ॲटम असतात पण ते आपण इथं हे रिप्रेझेंट 1 नेच होतोय ना. बरोबर. मग आता ह्याच्यामध्ये काय होतंय, क्लोरीन मध्ये Cl, क्लोरीन Cl2. बघा लिहिताना आपण असं लिहितो. देन सेकंड घेतलं तुम्ही नायट्रोजन, नायट्रोजनचा काय येतो रे, N2. बरोबर. म्हणजेच बघा हिअर 2 or more element of same element combine chemically, that is called diatomic or polyatomic molecule. म्हणजे जेथे ॲटम हे एकत्र येणार आणि त्याच्यासाठी जो तो जर एकापेक्षा 2 मॉलिक्यूल हे एकत्र आले किंवा ॲटम एकत्र आले तर तिथं काय होतो, आधी मॉलिक्यूल बनला जातो. बरोबर. त्याला डायॲटॉमिक असं म्हणतात. ऑक्सिजन घेतला, ऑक्सिजनचा काय तो O2. अशा पद्धतीने. मग आता कंपाऊंड म्हणजे काय नेमकं, नेक्स्ट आपली आहे कंपाऊंड. इन दॅट हिअर कंपाऊंड
it is represented when atoms of different elements, atoms हे डिफरंट असतील आणि ते ज्यावेळेला कंबाईन होतील केमिकली, then here the molecule or compounds are formed, okay, which in a compound. बघा आता जेव्हा एक किंवा एकापेक्षा जास्त डिफरंट प्रकारचे केमिकली ॲटम्स किंवा मॉलिक्यूल हे तयार होतात ते त्यावेळेला त्याला म्हणायचं कंपाऊंड. बरोबर. मग आता कंपाऊंडची डेफिनेशन आपण पाहिली. सो ऑल कंपाऊंड्स, बघा इथं काय म्हणते मी, ऑल कंपाऊंड्स आर मॉलिक्युल्स बट नॉट ऑल मॉलिक्युल्स आर कंपाऊंड. म्हणजेच जर आपण कंपाऊंडचं एक्झाम्पल पाहिलं, फॉर एक्झाम्पल कंपाऊंड मध्ये काय घेतो आपण, हिअर Cl2 घेतला. बघा Cl2 हा मॉलिक्यूल आहे. बरोबर. ह्याला कंपाऊंड नाही म्हणता येणार. ऑल मॉलिक्युल्स आर कंपाऊंड बट ऑल कंपाऊंड्स आर नॉट मॉलिक्यूल. बरोबर. म्हणजेच बघा आता मी ह्याच्यामध्ये NaCl घेतला, एकापेक्षा जास्त आले, when atoms of different elements combine chemically then that is called compound. एवढं आपल्याला माहिती आहे. मग आता बघा एकापेक्षा दोन जास्तीत जास्त मॉलिक्यूल आले, मग ह्याला आपण मॉलिक्यूल पण म्हणू. बरोबर. हा काय आहे, मॉलिक्यूल पण म्हणता येईल याला आणि कंपाऊंड सुद्धा म्हणता येईल याला. अँड ऑल्सो इट इज अ कंपाऊंड. आलं लक्षामध्ये. म्हणजेच Cl2 हा एकच आहे म्हणून त्याला मॉलिक्यूल म्हणतोय, पण याच्यासोबत दुसरा ॲटम हा कंबाईन केमिकली झालेला आहे. NaCl माहिती ना, सोडियम क्लोराईड कशा पद्धतीने तयार होणार ते आपण बघू. हा तर मॉलिक्यूल अँड कंपाऊंड ह्याला दोघं म्हणता येईल. आलं मग लक्षामध्ये. कंपाऊंड म्हणजे काय की when atoms of different elements combine chemically then that is called compound. Simple. Okay. Topic is molecular mass and the concept of mole. Okay. आपण त्याच्यामध्ये आधी काय बघणार आहे, मॉलिक्युलर मासची डेफिनेशन. सो हिअर इन दॅट मॉलिक्युलर मास, द मॉलिक्युलर मास ऑफ अ सबस्टन्स इज द सम ऑफ द ॲटॉमिक मासेस. बघा आपल्याला एखाद्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास नंबर, ॲटॉमिक मास माहिती असतो, तर ऑफ ऑल द ॲटम्स इन अ सिंगल मॉलिक्यूल ऑफ द सबस्टन्स, तर तो एखाद्या सिंगल मॉलिक्यूल मध्ये त्या सबस्टन्सचा ॲटम हा रिप्रेझेंट करत असतो. मीन्स सम ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. आपल्याला काय करायचं आहे इथं, मॉलिक्युलर मास म्हणजेच काय की एखाद्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास नंबरची सम म्हणजे ॲडिशन, तेच म्हणजे काय मॉलिक्युलर मास निघतं त्याचं. बरोबर. सो हिअर मॉलिक्युलर मास देअर युनिट इज, बघा आपण युनिट पाहतोय ना, मॉलिक्युलर मासचं युनिट काय आहे, मग हिअर डाल्टन. ओके. डाल्टन आपण हा यू ने दाखवतो, यू ने डिनोट केला जातो, म्हटलं जातं त्याला डाल्टन. बघा मॉलिक्युलर मास ऑलवेज देअर सिम्बॉल, देअर युनिट इज यू. ओके. सो फॉर एक्झाम्पल आपण जर घेतलं एखाद्या एलिमेंटचा आपल्याला ॲटॉमिक मास, मॉलिक्युलर मास म्हणजेच काय तर एखाद्या कंपाऊंडच्या ॲटॉमिक मासची बेरीज. फॉर एक्झाम्पल आता CO2 घेऊन घ्या, कार्बन डायऑक्साईड. त्याचा ॲटॉमिक मास काय आहे रे, कार्बनचा, कार्बन डायऑक्साईडचा, देअर ॲटॉमिक मास आपण तो C ने दाखवणार CO2 मध्ये. कार्बनचा काय असतो CO2 मध्ये ॲटॉमिक मास किती डाल्टन, 12 डाल्टन. बरोबर. मग आता राहिला कोण इथं, आता O चा घेणार ॲटॉमिक मास, आपण C चा घेतला ना हा. बरोबर. मग आता O चा ॲटॉमिक मास ऑफ O इज इक्वल टू किती येणार, O चा 16. बघा ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास नंबर 16 असतो आणि कार्बनचा 12 असतो. आलं लक्षामध्ये. मग ह्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, मग तसंच तुम्ही H2O चा पण घेऊ शकतात. हायड्रोजनचा किती असतो, हायड्रोजन मध्ये दिलेला आहे ॲटॉमिक मास, हायड्रोजनचा 1. पुस्तकात तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेला आहे H2O, मी तर CO2 घेतलेलं आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही MgO घेऊ शकतात किंवा AlCl3 कोणताही कंपाऊंड बनवू शकतात. फक्त आपल्याला काय माहिती पाहिजे, त्याचा ॲटॉमिक मास, त्याच्यावरून काय काढता येतं आपल्याला, मॉलिक्युलर मास नंबर. आलं लक्षामध्ये. मग ते कशा पद्धतीने काढायचं ते आता आपण नेक्स्ट बघणार. पण आता H2O मध्ये जर फॉर्म्युला तयार करायचा असेल तर हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 असतो, 1U. ओके. आणि ऑक्सिजनचा माहिती आपल्याला 16U. बरोबर. मग ह्याच्यावरून मास, मॉलिक्युलर मास कसं काढायचं ते आपण शिकणार आहोत. ओके. सो
एक चार्ट आपल्याला पुस्तकात दिलेला आहे, तो ड्रॉ करून त्याच्यावरून आपण मॉलिक्युलर मास फाइंड आउट करू. गिव चार्ट इन युअर टेक्स्ट बुक. इन दॅट टेक्स्ट बुक डिनोटेड हिअर मॉलिक्यूल. बघा तुम्हाला मॉलिक्यूलचा एक कॉलम दिलेला आहे, सेकंड कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंटचा दिलेला आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये कोणते एलिमेंट रिप्रेझेंट करतात ते लिहायचं आहे. देन ॲटॉमिक मास, त्याचा ॲटॉमिक मास नंबर आपण लिहून घेतलं होतं मागे. मग नंबर ऑफ ॲटम्स किती त्याच्यामध्ये प्रेझेंट, मग ॲटॉमिक मास नंबर ऑफ ॲटम मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजेच ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे येणार, बरोबर. आणि ह्या कोणाचं सांगितलं मी, कॉन्स्टिट्यूएंट ऑफ एलिमेंट्स च्या रिप्रेझेंट मध्ये ह्या दोघांचं जे मल्टिप्लिकेशन असेल ते इथे येणार, बरोबर. म्हणजेच ॲटॉमिक मास नंबर मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ ॲटम्स, बरोबर. या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि मास ऑफ कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट म्हणजे टोटल मास किती. तर बघा आता ह्याच्यामध्ये कोणते रिप्रेझेंट करतात कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स. हियर कार्बन डायऑक्साइड मीन्स हियर कार्बन अँड ऑक्सिजन, बरोबर. दोन रिप्रेझेंट एलिमेंट आहेत, बरोबर. मग आता ह्याचा ॲटॉमिक मास नंबर मगाशी आपण लिहून घेतलं, किती होतं ते 12 आणि इथं 16, बरोबर. नंबर ऑफ ॲटम्स किती, बघा इथे रिकामं डोकं चालवायचं नाही. इथं काय दिलेलं आहे नंबर ऑफ ॲटम्स मध्ये CO2, C रिप्रेझेंट ओनली 1, बघा इथं दिसतोय का आपल्याला, नाही, इथं 1 लिहून घ्यायचं, बरोबर. आणि ऑक्सिजन मध्ये किती ॲटम आहेत प्रेझेंट, 2, मग इथं 2 लिहून घ्यायचा. आपल्याला काय सांगितलेलं आहे, ॲटॉमिक मास मल्टिप्लाइड बाय विथ नंबर ऑफ ॲटम. त्याच्यावरून आपण काय काढणार आहोत, मॉलिक्युलर मास साठी बघतोय बरं का आपण. सो 12 मल्टिप्लाइड बाय 1 अँड हियर 16 मल्टिप्लाइड बाय 2, बरोबर. मग आता इथं किती कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स मिळाले आपल्याला, 12 1 जा 12 अँड 16 2 जा 32, ओके. अशा पद्धतीने. मग आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला मास ऑफ कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट मध्ये सिंपल आहे, जर आपण बघितलं तर इथं टोटल मास काय मिळतं आपल्याला, 44 डाल्टन, बरोबर. ह्यांची जर दोघांची जर बेरीज केली तर किती मिळाले आपल्याला, 44, आपण त्याला युनिट लावलेला आहे डाल्टन. हे झालं टोटल मास, हे आपण आपल्या पद्धतीने काढलं. तसंच पुस्तकामध्ये एक तुम्हाला फॉर्म्युला फॉर्म मध्ये दिलेला आहे. काय दिलेलं आहे त्यांनी, मॉलिक्युलर मास इज इक्वल टू, बघा काय सांगितलेलं आहे आपण, कोणाचं बघतोय, मॉलिक्युलर मास ऑफ कार्बन डायऑक्साइड, बरोबर, इज इक्वल टू सम ऑफ ॲटॉमिक मॉलिक्युल्स. काय सांगितलेलं आहे, सम ऑफ ॲटॉमिक मॉलिक्युल्स, बरोबर. मग ती कोणाची सम आहे ते लिहून घेणार आपण. काय दिलेलं आहे, ॲटॉमिक मास ऑफ कार्बन मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ ॲटम्स. कसं लिहायचं मग, बघा ह्याच्यामध्ये 2 लिहिणार आहे, 2 पद्धत. ॲटॉमिक मास ऑफ कार्बन, ॲटॉमिक मास ऑफ कार्बन, बरोबर, मल्टिप्लाइड बाय विथ नंबर ऑफ ॲटम्स. हे झालं. आपल्याला काय करायची आहे, दोघांची सम. काय सांगितलेलं आहे, सम ऑफ द ॲटॉमिक मॉलिक्युल्स, बरोबर. मग प्लस ऍड काय करायचं, इथं दिलेलं आहे तुम्हाला. काय दिलेलं आहे पुढे, ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन, बरोबर. ह्याच्या सोबत कोण आहे, कार्बनच्या सोबतीला ऑक्सिजन आहे ना, मग काय लिहिणार, ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन मल्टिप्लाइड बाय विथ नंबर ऑफ ॲटम्स, बरोबर, नंबर ऑफ ॲटम्स. मग आता आपल्याला इथे काय लिहायचं आहे, व्हॅल्यू पुट अप करायची आहे. बघा मी हे रफ करते, इथे तुमच्या लक्षात येणार की हे आणि हे कसं इक्वल येतं, आपण ते व्हेरीफाय करतोय, बरोबर. मग आता इथे जर मी व्हॅल्यू टाकली तर काय करणार आहे, आपण ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट अप करणार आहे, बरोबर. मी हे वरती लिहिणार आहे बरं का, इथं जागा नसल्याने. मग ॲटॉमिक मास ऑफ एन कार्बन, बघा ॲटॉमिक मास काय आहे, इथं आपल्याला 12 दिलेला आहे, बरोबर. त्याच्यासोबत नंबर ऑफ ॲटम्स किती आहे, मल्टिप्लाइड बाय विथ 1 प्लस सम ऑफ द सेकंड मॉलिक्यूल, कोणता आहे तो, ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन किती आहे त्याचं, 16, बरोबर. आणि त्याचे नंबर ऑफ ॲटम्स किती आहे, तर नंबर ऑफ ॲटम्स हियर 2, बरोबर. मग 12 1 जा 12 प्लस 16 2 जा 32, किती आलेत रे, 44 आलेत, बघा 44 डाल्टन. म्हणजे ह्या पद्धतीने काढा किंवा ह्या पद्धतीने काढा, दोघांचे आन्सर कसं येणार, इक्वल येणार, बरोबर.
म्हणजेच तुम्हाला अशा पद्धतीने एक पुस्तकामध्ये तुम्हाला वॉटर मॉलिक्यूलचं फाइंड आउट करून दाखवलेलं आहे आणि असंच विविध तुम्हाला मॅग्नेशियम वगैरे देता येईल. तुम्हाला पुस्तकात ऑलरेडी ॲटॉमिक मास आणि मॉलिक्युलर फॉर्म्युले दिलेले आहेत. तुम्ही त्या पद्धतीने हे यूज करून फॉर्म्युला यूज करून बनवू शकतात आणि मास हा फाइंड आउट करू शकतात. बरोबर, आलं लक्षात? मग आता ह्याच्यामध्ये पुढची कन्सेप्ट आहे मोल, ते आपण बघूया. टॉपिक इज मोल. त्याच्यातलाच टॉपिक आहे तो. तर मोल म्हणजे काय? सो हिअर अ मोल इज दॅट क्वांटिटी ऑफ अ सबस्टन्स हुज मास इन ग्रॅम्स. बघा, मोल म्हणजेच काय? एखाद्या पदार्थाची जी क्वांटिटी असते ती ग्रॅम मध्ये असते. बरोबर, इज इक्वल टू मॅग्नेट्यूड ऑफ द मॉलिक्युलर मास. त्याचं जे मॉलिक्युलर मास असेल, आता फॉर एक्झाम्पल ऑक्सिजनचं 16 आहे. बरोबर, तर ते तेवढं जे काही असेल ते डाल्टन मध्ये घेतो आणि ते 1 मोल इज इक्वल टू इन ग्रॅम दॅट इज कॉल्ड दॅट सबस्टन्स इन डाल्टन दॅट इज कॉल्ड 1 मोल. मग आपण ते बघणार आहोत. शॉर्टलिस्ट म्हणजे काय? ॲटॉमिक the mole is the quantity of a substance whose mass in grams is equal to magnitude to the molecules mass of that substance in Dalton, that is called mole. Okay, मग आता फॉर एक्झाम्पल जर घेतला आपण शॉर्टली म्हणजेच काय की ॲटॉमिक मास किंवा त्याचा मॉलिक्युलर मास हे जे असतील ते एक्सप्रेस इन ग्रॅम मध्ये करतो, हे शॉर्टली. बरोबर, मग आता आपण फॉर एक्झाम्पल घेऊया ऑक्सिजन घेऊया. बरोबर, ऑक्सिजनचा आपण एक्झाम्पल घेतोय. आता ऑक्सिजन मध्ये किती याचं मॉलिक्युलर मास किती असतं? मगाशी आपण उदाहरण सोडवताना पण पाहिलं. ॲटॉमिक मास बघा, त्याचा ॲटॉमिक मास इज इक्वल टू 16 डाल्टन. ते आपण डाल्टनने दाखवतो त्याचं मॉलिक्युलर मास जे असतं ते. ओके, मग आता हे आपल्याला ग्राम मध्ये दाखवायचं आहे. बरोबर, इज इक्वल टू ऑक्सिजन आपण हा सिंगलने घेतलेला आहे बरं का, O2 वगैरे घेतलेला नाहीये, म्हणून इज इक्वल टू 16 ग्रॅम. बघा किती झाला तो? 16 ग्रॅम. हिअर 16 ग्रॅम इज इक्वल टू 1 मोल. बरोबर, 1 मोल म्हणजेच काय? मग जेवढं त्याचं ॲटॉमिक मास आहे तेच ते ग्रॅम मध्ये असतं, त्याला आपण मोल असं म्हणतो शॉर्टली. मग आता मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन, मॉलिक्यूल हिअर फॉर एक्झाम्पल इच अँड एव्हरी मॉलिक्यूल मास जे काही असेल ते O2 असतं. बरोबर, मॉलिक्युलर मास आपण तुम्हाला लगेच लक्षात आलंच असेल, ऑक्सिजन म्हटल्याबरोबर O2. बरोबर, पण आपण हे सिंगलचं घेतलं होतं. मग आपण ह्याचं युनिट डाल्टनने दाखवतो. आणि मॉलिक्युलर मास किती असतं रे? मग O2 जर घेतला मी, बघा O2 घेतला तर त्याचा ॲटॉमिक मास किती येणार? 16 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजेच 36 ग्रॅम. जसं मी वाढवलं तर त्याचं मल्टिप्लिकेशन करून 36 ग्रॅम झाला. बरोबर, मग आता आधी आपण हे ग्रॅमने दाखवू का मोल? नाही, त्याचं युनिट काय आहे? डाल्टन. बरोबर, सो हिअर म्हणजेच किती झाले रे? इज इक्वल टू 36 ग्रॅम. बरोबर, इज इक्वल टू बघा हे सुद्धा काय आहे? 36 ग्रॅम जे आहे ते दॅट इज ऑल्सो 1 मोल इज इक्वल टू 1 मोल. आलं लक्षामध्ये? मग याचं एसआय युनिट काय आलं? एसआय युनिट इज, बघा एसआय युनिट दाखवताना मोलचं MOL असं लिहिलं जातं. एसआय युनिट झालं दॅट इन दॅट मोल देअर एसआय युनिट इज MOL असं लिहायचं. मग मोल म्हणजेच काय की मास ऑफ दॅट सबस्टन्स इन ग्रॅम इज इक्वल टू इट्स मॉलिक्युलर मास. मग आता काय झाला त्याचा फॉर्म्युला? आपण फॉर्म्युला बघणार आहोत. 1 मोल इज इक्वल टू, आता 1 मोल हा जो घेतला आहे आपण तर तो आपण स्मॉल n ने दाखवतो. पुस्तकात पण दिलेला आहे तुम्हाला. सो 1 मोल इज इक्वल टू मास ऑफ सबस्टन्स इन ग्राम. मास ऑफ दॅट सबस्टन्स इन ग्राम. ओके, मास ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम अपॉन काय लिहिणार? मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स. बरोबर, अपॉन मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स. बरोबर, हा झाला त्या 1 मोलचा फॉर्म्युला. आलं लक्षात? हा झाला त्याचा फॉर्म्युला. म्हणजेच ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल सिंपल, मास ऑफ दॅट सबस्टन्स ओके इन ग्राम्स इज इक्वल टू द मॉलिक्युलर मास. आलं लक्षात मोल? मग आता पुढचं आहे ॲव्होगाड्रोज नंबर.
In last here we see mole. In that mole, it depends on Avogadro's number. So Avogadro's number here it is find the concept by Italian scientist Avogadro's. So it is here clear that the number of molecule in 1 mole of any substance is constant. एका मोल मध्ये किती मॉलिक्यूल घ्या तर ते कॉन्स्टंट असतात, बरोबर. मीन्स आता बघा हे ॲव्होगाड्रोज नंबर, त्याला ॲव्होगाड्रोज नंबर असं म्हणतात. मग आता त्याला डिनोटेड कशाने करणार? ॲव्होगाड्रोज नंबर या डिनोटेड बी नंबर ऑफ ए, म्हणजे असं एन आणि ए असं लिहिलं जातं. आणि याची व्हॅल्यू किती असते बघा, 6.022 मल्टिप्लाइड बाय 10⁻23 ग्रॅम. ओके, एवढी त्याची एका मोलची इन ॲव्होगाड्रोज नंबर मध्ये एवढी त्याची व्हॅल्यू असते. आलं लक्षात? मग आता ज्या वेळेला हे फाइंड आउट केलं त्याने, तर 1 मोल ऑफ आपण एखाद्या ऑक्सिजन म्हणजे एखाद्या मॉलिक्यूलचं घेऊया, बरोबर. मग 1 मोल ऑफ ऑक्सिजन लिहिताना कसं लिहिणार? 1 मोल ऑफ. आता ऑक्सिजनचा लिहिताना आपण सिम्बॉलिकली O2 लिहितो, बरोबर. हाऊ मेनी ग्रॅम्स आपण मागे काढलं ना, किती ग्रॅम असतात त्याच्यामध्ये? O2 चे 32. कशा पद्धतीने? तर ऑक्सिजनची ॲटॉमिक मास नंबर 16 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 32. ओके, सो 32 ग्रॅम. मग ह्याचं 1 मोलचं वजन केवढं येणार बघा, इज इक्वल टू 6.022 मल्टिप्लाइड बाय 10⁻23 एवढं येणार. आणि लक्षामध्ये म्हणजे कोणत्याही नंबर ऑफ मॉलिक्यूल इन 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज कॉन्स्टंट. ओके, म्हणजेच म्हणजे अशा पद्धतीने की जेवढे जे काही मॉलिक्यूल किंवा ॲटम प्रेझेंट असतात ते हे एवढे प्रेझेंट असतील याच्यामध्ये. आलं लक्षामध्ये? मग फॉर एक्झाम्पल आता जसं आपण घेतो की एका डझन मध्ये 12 नंबर ऑफ ॲटम्स फिक्स असतात. म्हणजे आपण 1 डझन केळी घेतली तर त्याच्यामध्ये 12 केळी येतील, बरोबर. किंवा मग डझन नोटबुक घेतल्या, एका डझन मध्ये 12 नोटबुक्स येतील, अशा पद्धतीने. मग जर आपण अशाच पद्धतीने ऑक्सिजनचं घ्या, वॉटर मॉलिक्यूलचं घ्या, तर आपल्याला पुस्तकात दिलेलं आहे 1 मोल ऑफ वॉटर इज इक्वल टू ऑल्सो 6.022 मल्टिप्लाइड बाय 10⁻23 एवढेच मॉलिक्यूल्स येतील. म्हणजे 1 मोल ऑफ ॲव्होगाड्रोज नंबर हे आपण पाहिलेलं आहे. ही कन्सेप्ट इथं क्लिअर होते.